नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिझवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड। शास्ती माफी योजना 2024 मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 40% सूट। वराका योजना दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच लागू। आपला मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। जप्तीची नामुष्की टाळा। आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड। नांदेड़ शहर से सटे खुरगांव नांदूसा में स्थित श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में हर माह की तरह मार्च महीने की 19 तारीख को विभिन्न धार्मिक और सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था। श्रामनेर संघ ने परित्राण पाठ, बुद्ध धम्म संघ वंदना के साथ ही भगवान गौतम बुद्ध और बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जीवनी को लेकर प्रवचन, भोजनदान आदि कार्यक्रम संपन्न किए गए। मंगलवार 19 मार्च को खुरगांव नांदूसा परिसर में सैकड़ों बौद्ध उपासक उपासिकाओं ने बुद्ध धम्म ग्रहण किया। उल्लेखनीय है कि हाल ही थाईलैंड देश के बौद्ध स्थलों को भेंट देकर वापस लौटे उपासक उपासिकाओं को इस समय सम्मानित किया गया। विदित हो कि केवल बौद्ध अनुयायियों के आर्थिक सहयोग से ही यानी दान से ही खुरगांव नांदूसा के श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में विशाल बौद्ध विहार का निर्माण करने का संकल्प भदंत पय्याबोधि थेरो और कमेटी ने लिया है। करीब 3 करोड़ रुपयों के इस प्रकल्प के निर्माण कार्य को प्रारंभ भी किया गया है। इसे सभी ने मिलकर पूरा करने की अपील श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकाओं के साथ ही भदंत पय्याबोधि थेरो ने भी की है। मी सुनील भीमराव निकाळजे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नांदेड। श्री भंते पय्याबोधि यांच्या नेतृत्वात दिनांक 2/3/24 ते 10/3/24 थायलंड दौरा अत्यंत यशस्वी करून 10 तारखेला नांदेड येथे परत आलेलो आहोत। या दौऱ्यादरम्यान आम्ही गोल्डन टेम्पल येथील 5,500 किलो वजनाची सोन्याचे मूर्तीचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी जाऊन मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आमचे जीवन सार्थी झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे। कारण त्या मूर्ती इतकी सुंदर मूर्ती आम्ही कोठेही कधीच पाहिलेली नव्हती। तसेच पय्याबोधि भंतेजी हे खुरगाव येथे देखील श्रामनेर आणि बौद्ध विहाराची खूप मोठी वास्तू तयार करीत आहेत। तरी सर्व बौद्ध उपासक उपासिक यांनी त्यांना सढळ हाताने धम्मदान देऊन त्यांचं कार्य पुढे न्यावं ही सर्वांना विनंती। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनिमित्त पय्याबोधि भंतेजींनी ऋषीपटन केंद्र खुरगाव नांदूसा येथे श्रामनेर भिक्खू सेंटर इथं आपल्यासाठी केलेलं आहे। परत अनागारिका शिबिरसुद्धा महिलांसाठी केलेलं आहे, ते सुरू झालेलं नाही। इथं आतापर्यंत 1200 श्रामनेर भिक्खू या सेंटरमधून तयार झालेले आहेत आणि सुरू पण आहेत। आणि सर्व उपासक उपासिकांना आम्ही आवाहन करतो की प्रत्येक पौर्णिमेला 19 तारखेला खुरगाव नांदूसा इथं यायचं आणि इथं भिक्खू संघाला आणि सर्व उपासक उपासिकांना भोजनदान दर पौर्णिमेला असते। या दानातून आपण सर्वांनी दान देऊन एवढा उपक्रम इथं राबविलेला आहे आणि याच दानातून आपलं इथं खूप मोठं भव्य दिव्य बुद्ध विहार पण उभं राहत आहे। त्या भव्य दिव्य बुद्ध विहारासाठी आपण सर्वांनी दानासाठी हात पुढे केला पाहिजे। मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे, आदरणीय भंतेजी पय्याबोधीजी यांच्या नेतृत्वाखाली खुरगाव नांदूसा येथे एक मोठ्या महाविहाराची निर्मिती होत आहे। त्या महाविहाराच्या विहाराचं क्षेत्रफळ जवळजवळ 6,400 स्क्वेअर फूट एवढं आहे आणि ते एक असं ऐतिहासिक असं एक इथं विहार तयार होत आहे। त्याची उंची जवळजवळ एक 75 फूट एवढी आहे आणि हे एक चांगलं असं देखणं आणि सर्व सोयीनं युक्त असं हे महाविहार तयार होत आहे। त्यामध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। त्याच्यात मेडिटेशन सेंटर आहे, त्याच्यामध्ये लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये अभ्यासिका आहे, त्याच्यामध्ये एक हॉल आहे आणि या सगळ्या म्हणजे ज्या काही धार्मिक चळवळीसाठी जी काही साधन सामुग्री लागतात त्या सगळ्या गोष्टींचा इथं समावेश आहे
आणि जवळजवळ एक 3 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि जवळजवळ पायासाठीच आज जवळजवळ एक 13 टन स्टील लागत आहे. तर आतापर्यंत जवळ एक 80 क्विंटल म्हणजे 8 टन स्टील आणलेलं आहे आणि हे काम आपलं सर्व प्रगतीपथावर आहे आणि हे निव्वळ आपल्या उपासक आणि उपासिकाच्या धम्मदानातूनच आहे. इथं कुठल्याही प्रकारचं राजकीय किंवा कुठल्याही प्रकारचं बाकीच्या लोकांकडून हे दान घेतलेलं नाही आणि हे सर्व समाजातील जी काही निष्ठावान बौद्ध उपासक उपासिका आहे त्यांच्या धम्मामधून हे एवढी निर्मिती होत आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे. आणि मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो बौद्ध उपासक आणि उपासिकांना की आपल्या हातांनी सदळ असं दान देऊन या नूतन अशा महाविहारासाठी आपलंही पुण्यकर्म लाभावं, आपलंही दान लाभावं. मी प्राध्यापक साहेबराव इंगोले, श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा या नियोजित बौद्ध विहाराच्या निर्मिती कार्यामध्ये आदरणीय बदन पया बोधी थेरो आणि त्यांचा संघ यांच्या समवेत आहे. नुसतं बौद्ध विहार नाही तर या ठिकाणी संस्कार केंद्र उभारण्याचा संकल्प आदरणीय भंते यांनी सोडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठंही अशा प्रकारचं केंद्र किंवा अशा प्रकारची बौद्ध विहाराची वास्तू निर्माण झालेली नसावी अशा प्रकारचं हे कार्य हाती घेतलेलं आहे. आपणा सर्व उपासक उपासिकांना अशी विनंती करू इच्छितो की आपणही या अतिशय ऐतिहासिक ठरणाऱ्या कार्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवावा. मी सुधा माधवराव कांबळे, उल्हासनगर सुरोड नांदेड इथून आलेली आहे. हा दर महिन्याचा हा 19 तारखेचा जो कार्यक्रम आहे ते आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे 4-5 वेळेस पाहिलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला इथं एवढी उत्सुकता लागलेली आहे. इथं दरमहा येण्याचीच उत्सुकता लागलेली आहे. कारण भंतेजीच्या सहवासात आम्ही 4-5 वर्षापासून आहोत. 14-19पासूनही भंतेजीच्या सोबतच होते मी. तेव्हापासून मी भंतेजीला ओळखते. भंतेजीचा स्वभाव आणि भंतेजीचं कार्य हे एवढे महान आहे की आतापर्यंत आम्ही पाहत आलो, प्रत्येक विहार पाहत आलो, परंतु हे एवढा उपक्रम कोणीही आतापर्यंत भंतेजीच्या माध्यमातून राबवलेला नाही. थायलंड असो, जपान असो, श्रीलंका असो अशा ठिकाणी आपल्या उपासक उपासिकांना नेऊन वेगवेगळ्या प्रकारची तिथे जी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे तिथे जी मंदिरामध्ये काही सुधारणा त्यांनी पाहिलेल्या आहेत. काही जे असं मी स्वतः याला थायलंडला भंतेजीसोबत गेले होते तर तिथं आम्ही एक असं धम्मकाया मंदिर बघितलं होतं की तिथं 10 लाख ॲट ए टाईम उपासक उपासिका मेडिटेशनला बसू शकतात. त्या मेडिटेशन केंद्राला प्रेरित होऊन इथं आपल्या खुरगाव इथे भंतेजीचा जो उद्देश आहे की बाबा श्रामनेर केंद्र प्रशिक्षण केंद्र असो किंवा उपासक उपासिकांना मेडिटेशनला असो जे त्यांनी हातामध्ये कार्य घेतले की ह्या कार्यासाठी कुठलंही कार्य जर छोटं असो किंवा मोठं असो पण ते धार्मिक कार्य आहे आणि त्या धार्मिक कार्याला आपल्या सगळ्यांच्याच मदतीचा किंवा सगळ्यांच्याच हातभाराचा आवश्यकता आहे. आतापर्यंत त्यांनी एक 10 ते 20% काम चालू झालेलं आहे पण आता त्याला आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सर्वच धर्मीयांची धार्मिकतेच्या नावावरती म्हणा एक आपल्याला तिथं सगळ्यांना ते कार्य तडीस नेण्यासाठी किंवा ते पूर्णत्वास आणण्यासाठी आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे. मी यशन गोडबोले. भंतेजीचा एक संकल्प आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर पाहत असाल. भंतेजी एक संकल्प चित्र म्हणजे त्यांच्या कल्पनेतील जे बुद्ध विहार आहे ते या ठिकाणी निर्मितीचं कार्य पूज्य भंते पया बोधीजी यांनी हाती घेतलेला आहे. त्यांचा संकल्प पूर्ण होण्यासाठी धम्मदानाची फार अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी आपली दान पारमिता पूर्ण करावी आणि ह्या कार्याला आपण भरभरून असं दान द्यावं. पुष्पा सदाशिव भरणे, राहणार पिरबुरानगर. माझं कसं इथं नेहमी येणं हे आलं. एवढं भंतेजीचं मार्गदर्शन आहे की खूपच आहे. एवढं भव्य दिव्य जागा इथं घेणं म्हणजे फारच थोडं दान देणं, सर्वांनी दान द्यावं. माझं नाव जया रमेश सूर्यवंशी आहे. मी संयोगनगर बुद्ध विहाराची अध्यक्ष आहे मी. आणि मी एका दिवशी इकडं खुरगाव म्हणजे काय बघावं म्हणून मी आले होते पण मला खूपच मनावर हे झालं की खूप छान काम करतात भंतेजी म्हणून. मागच्या पौर्णिमे 19 तारखेला मी आले होते. मग ते काम पाहिलं माझं मन राहवलं नाही. माझ्या बॅगमध्ये 10,000 होते ते 10,000 रुपये भंतेजीला दान करून टाकले मी.
तर सर्वांनी दान करावं आणि भंतेजीला सहकार्य करून आपलं मोठं दिव्य भव्य विहार असं आपण बघावं असं आम्हाला खूप इच्छा आहे आणि भंतेजी करतील हे काम एवढं मला नक्की मला वाटते। आज श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामध्ये दर महिन्याच्या 19 तारखेला या ठिकाणावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेडमध्ये भव्य स्वरूपामध्ये प्रोग्रामचं आयोजन करण्यात येत असते। या ठिकाणावर मी नेहमी सांगत असतो की ही 1.5 एकर जमीन नांदेडपासून तरोडा भागापासून 7 किलोमीटर अंतरावर 1.5 एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे। 20x50चं बांधकाम समाजाच्या दानामधून या ठिकाणावर करण्यात आलेलं आहे। अखंड 11 फूट मार्बलची 10 लाखाची बुद्धाची मूर्ती ही सुद्धा समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आलेली आहे। 2 बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत। 55 फूट उंचीचा पंचरंगी धम्मध्वज तोही समाजाच्या दानामधून निर्माण करण्यात आलेला आहे। या ठिकाणावर दर महिन्याच्या 19 तारखेला विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्या जात असतात। त्यामध्ये बुद्धभीम गीत गायनाचा कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, विपश्यना ध्यान शिबिर असेल किंवा धम्मदेशनेचा कार्यक्रम असेल, वंदना परित्राण सुत्ताचा कार्यक्रम असेल, बोधिपूजा असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणावर समाजाच्या हिताचे समाज उपयोगी देश हिताचे कार्यक्रम, वृक्ष लागवड असेल असे कार्यक्रम या ठिकाणावर राबवल्या जात असतात। समाजाच्या दानातूनच एक ही बिल्डिंगचं काम आपल्याला उभं करायचं आहे, म्हणजे कामाला सुरुवात झालेली आहे। मनपाचे आयुक्त यांच्या हस्ते याचा पायाभरणी सोहळासुद्धा संपन्न झाला। बाहेर 82 ते 83 फूट हे काम आहे। मध्ये 60 फूट विदाऊट पिलर म्हणजे असे 2 मजली राहणार आणि तिसऱ्या मजल्यावर एक घुमट राहणार आहे। मध्ये 50x50चा तो घुमट असेल आणि त्याची हाईट 45-46 फूट असेल। तर हे सुद्धा काम म्हणजे प्रगतीपथावर आहे। समाजातून म्हणजे दानदात्यांची आवश्यकता आहे। सर्वांनी याही पवित्र कार्याला दान देऊन महान पुण्याचे आपण भागीदार बनावं असं सुद्धा या ठिकाणावर सर्वांना नम्रतेचं आव्हान या ठिकाणावर मी करत आहे। आणि या ठिकाणावर सहयोग नगरातील महिला मंडळ असेल, पीरबुरान नगरातील महिला मंडळ असेल आणि अनिकेत नगरातील महिला मंडळ असेल, या सर्वांनी भोजनासाठी आणि इथल्या बांधकामासाठी सुद्धा जवळपास 24,000 रुपये त्यांनी दान दिलेलं आहे। थायलंड दौऱ्यामध्ये सुद्धा जवळपास 39 उपासक उपासिका सहभागी झालेले होते। त्यांनीही 25,000 रुपये दान, भोजनदानातही सहभाग असावा आणि इथल्या बांधकामामध्येही सहभाग असावा म्हणून त्यांनीही 25,000चं दान या ठिकाणावर दिलेलं आहे। दानदात्यांनी दान देऊन म्हणजे इतर पुढील बांधकामासाठी सहकार्य करावं अशी एक आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतोय।